Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी प्राची बिराजदार. आपण राष्ट्रीय महिला दिवस या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहोत. या कार्यक्रमामध्ये तसेच कवी अशोकराव टावरे, तसेच कवी रामराव गायकवाड, माननीय सौभाग्यवती अश्विनीताई पाटील, माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार, ॲडव्होकेट रमेश सरोदे, माननीय यशवंत गायकवाड सर, कवी अशोक टाकळे, कवी देवेंद्र गावंडे यांचं बहुजन सैनिक न्यूज चॅनलमध्ये स्वागत. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मान्यवरांचा परिचय देणं कर्मप्राप्त ठरतं. तसंच आपण पुढील कार्यक्रम परिचयाकडे वळूया. कवी लेखक अशोकराव टावरे यांच्याविषयी सांगताना हे एक लेखक कवी असून यांचे अनेक पुस्तके प्रकाशित झाले आहेत. वलय कविता संग्रह, कोरोनाच्या आठवणी, कविता संग्रह, भारत लेख संग्रह असे अनेक पुस्तक प्रकाशित होऊन नामदेवराव ढसा साहित्य संमेलनामध्ये पुढे असतात. तसेच कवी रामराव गायकवाड यांच्याविषयी बोलताना मला सांगावंसं वाटतं की हे कवी आहेत. त्यांनी अनेक पिक्चरमध्ये तसेच मालिकामध्ये आणि आकाशवाणी दूरदर्शनवर कार्यक्रम करतात. तसेच ॲडव्होकेट रमेश सरोदे यांच्याविषयी बोलताना मला सांगावंसं वाटतं की हे सामाजिक क्षेत्रात काम करत तसंच आपल्या वकिलाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांच्या मदत करण्याचा प्रयत्न करतात. माननीय यशवंत गायकवाड सर यांच्याविषयी बोलताना मला सांगावंसं वाटतं हे सामाजिक, राजकीय आणि पत्रकारितेमध्ये आपला पूर्ण वेळ देऊन समाज परिवर्तनासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. त्यांनी प्रथम साप्ताहिक, नंतर दैनिक व आता न्यूज चॅनल काढून समाजामध्ये जागृतीचे काम करत आहेत. तसेच माननीय सौभाग्यवती अश्विनीताई पाटील या साहित्यिक क्षेत्रात काम करत असून समाज परिवर्तनासाठी सामाजिक कामात देखील त्या पुढे असतात. तसंच त्या महिलांसाठी, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात. अशा कार्यकर्त्या आपल्या स्टेजवर आलेल्या आहेत, त्यांचं मी शाब्दिक स्वागत करते. तसेच माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार या पत्रकारिता क्षेत्रात सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात. तसंच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सूत्रसंचालनाचे काम देखील छानपैकी करतात. तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्या आवर्जून भाग घेतात. अशा या अनिता बिराजदार यांचा देखील शाब्दिक आभार मानते. तसेच कवी अशोक टाकळे यांच्याविषयी सांगताना मला आनंद होतो आहे की हे अनेक साहित्य संमेलनामध्ये आपल्या कविता सादर करत असतात. तसेच ते स्वतः गायक देखील आहेत. तसेच पुढील कार्यक्रम स्वागत समारंभाकडे वळूया. कविता अशोक टावरे यांचं स्वागत यशवंत गायकवाड सर हे करतात. कवी अशोक टावरे यांचं स्वागत यशवंत गायकवाड सर हे करतील. तसेच कवी रामराव गायकवाड यांचं स्वागत देखील यशवंत गायकवाड सर हे करतील. तसेच ॲडव्होकेट रमेश सरोदे यांचं स्वागत देखील आणि यशवंत गायकवाड सर करतील. तसेच माननीय सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांचं स्वागत देखील यशवंत गायकवाड सर हे करतील. तसेच माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार यांचं स्वागत देखील यशवंत गायकवाड सर हे करतील. Gracias.
तसेच कवी अशोक टाकळे यांचं स्वागत देखील यशवंत गायकवाड सर हे करतील. तसेच कवी सौभाग्यवती कविता तळेकर यांचं स्वागत देखील यशवंत गायकवाड सर हे करतील. तसेच माननीय यशवंत गायकवाड सर यांचं स्वागत कवी रामराव गायकवाड हे करतील. तसेच कवी व महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मानकडे वळूया. तसेच आपल्या कवी व राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त काही मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. तर मी पहिल्यांदा तसेच कवी अशोक टाकळे यांचा सन्मान कवी अशोक टावरे हे करतील. तसेच कवयित्री सौभाग्यवती कविता तळेकर यांचं स्वागत कवी रामराव गायकवाड हे करतील. तसेच सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांचा सन्मान ॲडव्होकेट रमेश सरोदे यांना विनंती करते की त्यांनी सन्मान करावा. तसेच सौभाग्यवती अनिता बिराजदार यांचा सन्मान माननीय यशवंत गायकवाड सर हे करतील. तसेच आपण पुढील कार्यक्रम भाषणकडे वळूया. माननीय यशवंत गायकवाड सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो, बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आपण उपस्थित करीत असतो. त्या अनुषंगानं आज राष्ट्रीय महिला दिवस आहे आणि या राष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्तानं आपण अनेक महिलांना सन्मानित करत असतो. सन्मानित करण्याचा हाच एक उद्देश आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, त्यांच्या विचाराचे पाईक आहोत. त्याचबरोबर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, संत तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचाराचे आपण पाईक आहोत. जर असं आपण समजत असू तर आपण सन्मान हा नारीचा करणं आवश्यक आहे. आणि हा नारीचा सन्मान करत असताना आपण या ठिकाणी याच्यासाठी सन्मान करतो आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रथमतः आपल्या पत्नीला शिक्षित करून या देशामध्ये क्रांतीचं पाऊल टाकलं आणि या देशामध्ये नारीला स्वातंत्र्य, नारीलाच काय की अखंड समाजाला स्वातंत्र्य मुक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रयत्नामधून त्यांचा जो बळी गेला तो
बळी आज त्यांच्या बळीमुळं आज आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आहे. अतोनात त्यांनी कष्ट सहन केलं आणि अतोनात कष्ट सहन केल्यामुळं आज आपली नारी या स्टेजवर बसली आहे. म्हणून पहिल्यांदा त्यांचा विचार आपण ग्रहण करणं महत्वाचं आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार छत्रपती शाहू महाराज यांनी संपादन केलं. शिक्षणाचे विषय नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विषय छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार संपादन केले आणि त्यानंतर त्यांनी महात्मा फुलेंचे विचार संपादन केल्याच्या नंतर अखंड बहुजन समाजाला शिक्षणापासून जो वंचित होता त्या वंचित झालेल्या समाजाला पुन्हा या गुलामीतून मुक्त करण्यासाठी पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण जाहीर केलं. म्हणून त्यांना आरक्षणाचे दाते म्हटलं जातं. याच परिस्थितीमध्ये आपण पहिले गुलाम होतो. शैक्षणिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच मला सांगावं असं वाटतं की आपण शिक्षणापासून वंचित होतो. काही काळामध्ये बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं आणि हा वंचित ठेवल्यामुळं आपण शिक्षित नव्हतो. आपण फक्त ब्राह्मण म्हणजे सेठजी, भटजी आणि लाडजी या लोकांनी जे आपल्याला सांगितलं हेच आपण काम करत राहिलो. म्हणून या देशामध्ये जाती निर्माण झाल्या. परंतु या सेठजी आणि भटजी आणि लाडजी या लोकांनी या देशामध्ये जाती निर्माण करून त्यांनी त्यांचं काम करण्यासाठी आपल्या देशामध्ये जाती निर्माण केल्या आणि त्यांच्या सुखसोयीसाठी ह्या जाती निर्माण करून त्यांनी आपल्याकडून काम करून घेतलं. याची जाणीव फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना झाली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड बहुजन समाजातील माणसांना एक वेगळ्या पद्धतीचं स्वातंत्र्य, एक राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रयत्न आहे तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी ओळखला आणि त्यांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी साकार करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला. म्हणून आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज ओळखू येतात. फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष या बहुजनांमध्ये जन्मले आणि या जन्मल्याच्या नंतर यांची आपल्याला जाणीव होण्यासाठी या महापुरुषांचे जे विचार आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहिती होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा या देशामध्ये या महापुरुषांचा विचार ग्रहण करून त्यांनी घटनेमध्ये त्या सगळ्या महापुरुषांचे विचार सामील केले आणि घटनेच्या माध्यमातून आज आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या गेल्याच्या नंतर फुले शाहू आंबेडकरांची चळवळ मान्यवर कांशीराम साहेबांनी भारतामध्ये पुन्हा उभा केली आणि काही एका ठिकाणी का होईना पण उत्तर प्रदेशच्या ठिकाणी म्हणजे अशा ऋषी मुनीचा प्रदेश आहे. अशा या ऋषी मुनींच्या प्रदेशामध्ये फुले शाहू आंबेडकरांची चळवळ रुजवून त्या ठिकाणी फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार साकार केलं. म्हणजेच त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी निर्माण केलं. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये हा विचार करतोय की निश्चितच आपण सरकार स्थापन करू शकत नाही. परंतु मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं की या देशामध्ये होऊ शकत आहे हा नारा दिला आणि या नाऱ्याला बघून बसवेश्वर अण्णाचं जी काही विचारसरणी आहे या बसवेश्वर अण्णाची विचारसरणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी, फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी ही बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिखित स्वरूपामध्ये केली आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांनी पुन्हा एकदा खडेसंगामुळे सांगितलं. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की जर या देशातलं सरकार जर कंटिन्युटी त्या घटनेची अंमलबजावणी करत नसेल तर ते सरकार कुचकामी ठरल आणि ते सरकार जर कुचकामी ठरलं. गावंडे सर या पुढे या या कार्यक्रमाचे सन्मानित पुढे आहे, पुढचे आहे पुढे आणि या कार्यक्रमाचे सन्मानित अभिवर्य गावंडे सर इथं आलेले आहेत. त्यांचं स्वागत करू. तसेच कवी देवेंद्र गावंडे यांचं स्वागत यशवंत गायकवाड सर हे करतील.
तसेच कवी देवेंद्र गावंडे यांचा सन्मान कवी अशोक टावरे हे करतील. मित्रांनो, काही कारणास्तव या कार्यक्रमाचे सन्मानित कविवर्य गावंडे सर हे उशिरा आलेले आहेत. त्याचं कारणही फार दुःखाचं आहे. त्यामुळं आपण ते उशिरा जरी आले तरी काही हरकत नाही आहे. आले हे महत्त्वाचं आहे आणि येऊन त्यांनी या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी त्यांचा सन्मान ग्रहण केला, यामध्येच आम्ही खुश आहे. मित्रांनो, मला ही गोष्ट सांगायची होती की फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ही करत असताना, पुढे नेत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आपल्याला तत्पर राहावं लागेल. म्हणून महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगास उधारी. म्हणूनच आज जर माणसाने स्त्रियांचा सन्मान जर नाही केला तर त्या देशाचा सन्मान होऊ शकत नाही, त्या देशाचा राष्ट्रहित जपू शकत नाही. म्हणून ती परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी जी परंपरा ठेवली, ती छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मुद्दा मला मुद्दाम सांगावा असा वाटतो की त्यांच्याकडे एक महिलांचा नजराणा जेव्हा त्यांच्यासमोर उभा केला आणि त्यांना सांगितलं की हा नजरा तुमच्या समोर आम्ही पेश करतो आहे, त्या सुंदरच्या बाईला त्या समोर उभा केलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतायत? छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की अशीच माझी आई असती तर आम्हीही असेच जन्मलो असतो. हाच आदर्श आपल्याला मित्रांनो घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला पुढे चालायचंय. म्हणून आपल्याला आज हा सन्मान जे करतोय तेवढ्यासाठीच या रणरागिणींचा सन्मान करतोय. रणरागिणींचा विषय घेत असताना मला म्हणायचं असतं की अश्विनी पाटील ह्या अशा व्यक्ती आहेत की ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या आहेत, धडाडीने काम करणाऱ्या आहेत आणि छावा संघटनेमध्ये काम करत असताना राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा पत्रकारिता असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. म्हणूनच त्यांना या बहुजन सैनिकच्या माध्यमातून मानाचा सलाम देतोय. आणि त्याच पद्धतीनं दुसरी रणरागिणी म्हणजे अनिता बिराजदार. अनिता बिराजदार आपण अनेक वर्षापासून बघत आहेत, गेल्या 5 वर्षापासून बघत आहेत. रगरगत्या उन्हामध्ये देखील त्या उभं राहून आपलं सूत्रसंचलन करतायत, समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम करतायत. म्हणून अशा अनेक महिला आहेत. सगळ्याच महिन्याला आपल्याला काही घडता येणार नाही, पण एक आदर्श म्हणून आपण या 2 महिन्याला आपण निवडला आहे आणि या 2 महिलांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. या कार्यक्रमाला सुरू करण्याच्या अगोदर हा जो मंडप आहे, हा मंडप आपल्याला गेल्या 2 महिन्यापासून आपल्याला फ्री मध्ये दिला जातोय, एक सामाजिक बांधिलकी म्हणून दिला जातोय. म्हणून बसवराज आहे, बसवराजला मी अशी विनंती करेल की त्यांनी पुढे यायचं आहे. कारण जे व्यक्ती आहेत ह्या व्यक्तींना आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि हे आयडेंटिफाय करत असताना, आपली ही ओळख करत असताना समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. या उद्देशानं आपण या ठिकाणी यांचा सन्मान मी करत आहोत. या कार्यक्रमामध्ये अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी ताईंचा सन्मान करायचा आहे. आता यानंतर आपण काय करू, जे एक प्रतिष्ठित व्यक्ती आलेले आहेत, या प्रतिष्ठित व्यक्तीच्या माध्यमातून माननीय राष्ट्रगुरू बसवेश्वरांना यांच्या प्रतिमेला आपण पहिल्यांदा फूल अर्पण करू, त्याचा कार्यक्रम सुरू करा. तसेच कवी अशोकराव टावरे यांनी बसवेश्वर महाराजच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तसेच कवी रामराव गायकवाड यांना अशी विनंती करते बसवेश्वर अण्णांच्या प्रतिमेला हार अर्पण आपण करतो आहोत. कविवर्य अशोकरावजी टावरे यांच्या माध्यमातून बसवेश्वर अण्णांची विचारधारा
या देशामध्ये त्यांच्या लिखित स्वरूपामधून प्रकट व्हावी हीच अपेक्षा. यानंतर कवी रामराव गायकवाड यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. तसेच ॲडव्होकेट रमेश सरोदे यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. नेक्स्ट घ्या पुढचं. तसेच माननीय यशवंत गायकवाड सर यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. पुढे घ्या. माननीय सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. तसेच माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तसेच कवी अशोक टाकळे यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तसेच कवी देवेंद्र गावंडे यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तसेच महानंदा हरळ यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तसेच पूजा हरळ यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तसेच कवित्री सौभाग्यवती कविता तळेकर यांना अशी विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. माननीय यशवंत गायकवाड सर यांना अशी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावे. मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे. कार्यक्रमाची आपल्याला वेळ पण खूप झालेला आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. कमी वेळामध्ये करत असताना अगोदरच वेळ झाला. कविवर्य अशोकरावजी तावडे यांना विनंती की त्यांनी नारळाचं मला बऱ्याच काही गोष्टी बोलायच्या होत्या, परंतु वेळ कमी आहे. या कमीच वेळामध्ये पुढील वक्त्यांना अशी विनंती करतो की अशोकरावजी तावडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्य सांगा. आज या छोट्याशा परंतु अतिशय अप्रतिम अशा कार्यक्रमाचं जे संयोजन आहे ते यशवंतरावजी गायकवाड जे ज्येष्ठ कविवर्य आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहे. या ठिकाणी व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत. त्यामध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण पाहतो, आज 8 मार्च हा जो आहे तो जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी महिलांचा जो सन्मान या ठिकाणी केलेला आहे, मग त्यामध्ये बिराजदार मॅडम असतील, पाटील मॅडम असतील, त्याचप्रमाणे तळेकर मॅडम असतील, यांचा त्यांनी यथायोग्य असा सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन आज मान्यवरांच्या हस्ते सन्मान केलेला आहे.
हा जो सन्मान आहे तो त्यांना आयुष्यासाठी पुढे खूप प्रेरणा देईल सर. कारण सन्मान जरी छोटा असला तरी तो छोटा किंवा मोठा हा भाग नसतो. त्या सन्मानातून भावी आयुष्यामध्ये आपण काय करू शकतो याची बीजे रोवलेली असतात. मी ज्या गावातून आलो, कनेरसर तालुका, खेड जिल्हा, पुणे, आमच्या गावाने देशाला अनेक महान रत्न दिली. आज नामदेवराव ढसाळ जे विद्रोही साहित्यिक म्हणून जगाला पुढं त्यांनी त्यांचं नाव लौकिक मिळवला किंवा दलित पॅंथरच्या माध्यमातून झुंजार असं त्यांनी कार्य केलं, ते नामदेवराव ढसाळ यांचा जन्म आमच्या शेजारी पूर या गावचा व त्यांचं जे शिक्षण आहे कनेरसर या गावामध्ये झालं. एवढंच नाही तर रविवारची सुट्टी आणि 8 तास ड्युटी तुम्हाला ज्या महान महात्म्यामुळे मिळाली की ज्यांनी महात्मा फुलेंचे सहकारी म्हणून कार्य केलं असे नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा आमच्या कनेरसर गावचे. आणि देशाला 2 सरन्यायाधीश आमच्या गावाने दिले सर. यशवंतरावजी चंद्रचूड यांनी 1978 ते 1985 या कालावधीत भारताचं सरन्यायाधीश म्हणून काम केलं आणि 2022 ते 2024 त्यांचे सुपुत्र धनंजय चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश होते. आणि ते सरन्यायाधीश पदावर असताना निवृत्त होण्याच्या अगोदर आमच्या गावी त्यांनी भेट दिली. आणि मी सुद्धा एक चळवळीतला काम करणारा कार्यकर्ता आहे. मी राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रात कार्यरत आहे, परंतु कवी लेखक म्हणून माझी जबाबदारी जी आहे ती सुद्धा मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. 2024 पासून 3 वर्ष नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 3 साहित्य संमेलनाचं मी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन यशस्वी असं आयोजन केलं. पहिलं संमेलन आम्ही कनेरसरला 15 फेब्रुवारी 2024ला आयोजित केलं होतं. त्यावेळेस श्रीपाद सबनीस शंभूराजे देसाई असे मंत्री महोदय खूप मान्यवर आले होते. दुसरं साहित्य संमेलन आम्ही मुंबईला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ठेवलं होतं आणि तिसरं साहित्य संमेलन आता आम्ही 15 फेब्रुवारी 2026 रोजी राजगृहाला ठेवलं होतं. गावंडे सर आले होते, कळेकर मॅडम होत्या, अशोकराव सर तुम्ही पण होता. आणि मला वाटतं मला गावंडे सरांचा तिथं आम्ही कवी संमेलनामध्ये त्यांचा प्रथम क्रमांकाने गौरवही केला होता आणि मॅडमचा कळेकर मॅडमचाही तृतीय क्रमांक त्या ठिकाणी आला होता. आणि मला या ठिकाणी एक आवर्जून सांगायचं आहे की ज्यावेळेस आज महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतोय तरी मी सुद्धा माझे 2 कविता संग्रह प्रकाशित आहे, भले आणि कोरोनाच्या आठवणी म्हणून. परंतु मला वास्तवावर लिहायची सवय आहे, कारण मी थोडंसं सामाजिक चळवळीचं मला जे एक अंग आहे त्यामुळे मी वास्तवादी एक लिखाण करतो. मी स्वातंत्र्योत्तर भारत नावाचा माझा एक लेख संग्रह सुद्धा प्रकाशित आहे. आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कार्यावर आधारित माझे विकासाचा राजमार्ग या मराठी पुस्तकाचे 3 आवृत्त्या प्रकाशित आहेत. आणि इंग्रजी पुस्तकही मी स्वतः लिहिलेले आहे. इंग्लिश हायवे ऑफ डेव्हलपमेंट याच्याही 2 आवृत्त्या प्रकाशित आहेत. आणि सदर दोन्ही पुस्तकांना स्वतः गडकरी साहेबांनी परवानगी दिली होती. फडणवीस साहेबांनी गडकरी साहेबांच्याच हस्ते त्याचं प्रकाशन झालं. परवा सुद्धा गडकरी साहेब पुण्यात असताना 12 ते 4 वाजेपर्यंत मी साहेबांबरोबरच होतो. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज महिला दिनाच्या निमित्ताने मी एक भले कविता संग्रहामध्ये एक माझी कविता लिहिली होती. तर ती कविता मी आज मला असं वाटतं की तो आज एक चांगला दिवस आहे की त्या कवितेचं वाचन या ठिकाणी केलं जावं. म्हणजे मी छोटासा प्रयत्न केला होता. महिला नावाची कविता आहे. चूल आणि मूल यातून महिला बाहेर पडली, पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात चमकली. चूल आणि मूल यातून महिला बाहेर पडली, पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात चमकली. स्वकर्तृत्वाने अंतराळात जाऊन आली, खेळाबरोबर राजकारणातही ती धडकली. समाजसेवेचे व्रत महिलेने अंगीकारले, अनाथांचे पालकत्व तिने स्वीकारले. समाजसेवेचे व्रत महिलेने अंगीकारले, अनाथांचे पालकत्व तिने स्वीकारले. इंदिरा गांधींनी देशाचे नेतृत्व केले, आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव केले. इंदिरा गांधींनी देशाचे नेतृत्व केले, आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव केले. आजची महिला दुर्गा बनू लागली, स्वतःबरोबर दुसऱ्याचा विचार करू लागली. आजची महिला दुर्गा बनू लागली, स्वतःबरोबर दुसऱ्याचा विचार करू लागली. महिला आरक्षणाने प्रतिमा उजळली, विविध क्षेत्रात आता संधी मिळाली. महिला आरक्षणाने प्रतिमा उजळली, विविध क्षेत्रात आता संधी मिळाली. शिक्षण उद्योग क्षेत्रात तिने नाव कमावले, मिळालेल्या संधीचे खरोखरच सोने केले. शिक्षण उद्योग क्षेत्रात तिने नाव कमावले, मिळालेल्या संधीचे खरोखरच सोने केले. सून आणि मूल यातून महिला बाहेर पडली, पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात चमकली. असा मी प्रामाणिकपणे माझ्या या कविता संग्रहाचं प्रकाशन अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये देवाचे महापौर नितीन काळजे आणि मबा चव्हाण असतील किंवा तुकाराम पाटील हे ज्येष्ठ साहित्यिकही उपस्थित होते. एक साहित्य क्षेत्राचं एक नाव तुम्हाला माहिती असेल सर, निलेश मसाई. तर निलेश मसाई माझे चांगले मित्र होते. अतिशय तरुण वयात कोरोनामुळे त्यांचं अकाली निधन झालं. हो, तर त्यांच्यामुळं मला साहित्य क्षेत्रामध्ये येण्याची एक संधी मिळाली. तर मी जास्त वेळ घेत नाही. यशवंतराव गायकवाड सरांनी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आवर्जून निमंत्रण दिलं आणि मी सुद्धा माझ्या व्यस्त वेळापत्रकातून सरांना सांगितलं की मी 11 वाजता येतो आणि त्याप्रमाणे मी आलो. आणि आज तुम्ही जो महिलांचा सन्मान केलेला आहे तो खूप
मला भावला आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही जे पुढील साहित्य संमेलन जे नागपूरला भरवणार आहे नामदेवराव ढसाळांचं, आणि त्यासाठी गायकवाड सर किंवा तुमचे सर्व सहकारी यांचं आम्हाला सर्वांचं सहकार्य आवर्जून लागणार आहे. कारण गडकरी साहेबांनी आम्हाला नागपूरला आमंत्रण दिलेलं आहे आणि आत्ताच्या संमेलनासाठी सुद्धा गडकरी साहेबांनी स्वतः व्हिडिओ संदेश दिला होता. म्हणजे आपण जे आहे ती आज विद्रोही विचार जो आहे नामदेवराव ढसाळांचा, तुम्ही पाहता की साहित्यिक म्हणून त्यांनी जे अलौकिक असं काम केलंय ते समाजापुढं येणं गरजेचं आहे. आमच्या तालुक्यातील अनेक लोकांना माहिती पण नव्हतं की नामदेव ढसाळ इथून सचिव. म्हणजे आम्ही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांचा जो विचार आहे तो घेण्याचा प्रयत्न पुढे केला आणि आपण पाहतो की त्यांचं जे काम इतकं मोठं आहे की किती जणांनी त्यांचं जरी कार्य प्रसारण करण्याचा प्रयत्न केला तर तो कमीच ठरणार आहे. आणि आपणा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आपल्याही उपक्रमाला काही सहकार्य लागलं तर आवर्जून गायकवाड सर सांगावं, आम्ही नेहमीच सहकार्य करू. आणि मी काही जास्त वेळ घेत नाही, परंतु महिला दिनाच्या निमित्तानं मला ही माझी महिला कविता वाचण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सुद्धा तुमचा आभार मानतो. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.